नाही, आजपर्यंत ह्या भागात गटर झालेलंच नाही. पहिल्यापासून गटर झालेलं नाही. आमची मागणी गटर व्हायला पाहिजे, हीच आमची मागणी आहे. पण त्यासाठी जे काय आता जे घाट घातलेला आहे की BPCLचे पैसे हे BPCLनं सर्वसाधारण रस्त्याच्या साईड पट्टी दुरुस्त करण्यासाठी दिलेले आहेत आणि त्यातून ह्यांनी गटर घेतलेत. गटर बांधण्यासाठी आमच्याकडे ग्रामनिधी शिल्लक आहे, त्याच्याबरोबर आमच्याकडे 15 वित्त आयोग शिल्लक आहे. हा निधी शिल्लक असताना आणि गटर कामाची कामं ही BPCLमधून घेतलीत. BPCLमधून कामं घेण्यामागचा हा उद्देशच आम्हाला आजपर्यंत कळाला नाही. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे गॅस लाईनचं काम 30% पूर्ण झालं आहे. लोकांच्या जवळजवळ 1200 लोकांची कनेक्शन जोडलेले आहेत. 3000 लोक आज ही जोडण्यापासून वंचित आहेत. हा रासायनिक वायू घातक वायू आहे. त्यांनी स्पष्ट पत्र दिले ग्रामपंचायतीला की आमचं काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारचे ह्याच्यामध्ये म्हणजे पैसे खर्च करू नये आणि जर केले तर तो तुमच्या ग्रामपंचायतीच्या जबाबदारीवर करा. कारण का आम्हाला कोणत्याही वेळी कधीही ह्याची तोडफोड करावं लागेल आणि ही तोडफोड करत असताना उद्या जर तोडफोड झाली तर ह्या तोडफोडीतून परत आम्ही ग्रामपंचायतीला 1 रुपया देणार नाही. हे स्पष्ट त्याने आम्हाला लेखी स्वरूपात आमच्या ग्रामपंचायतीला 10 मार्च 2026ला पत्र दिले. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी आहेत की सरपंचाने सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे की ज्या गोष्टीची तोडफोड झाली त्याच गोष्टीचं काम झालं पाहिजे. आम्हीही त्याच मताशी सहमत आहे. गटर करायचं आहे तर आपल्याकडे ग्रामनिधी शिल्लक आहे. दुसरी गोष्ट आपल्याला 15 वित्त फक्त गटरासाठी येतो जास्त. मग हे असताना ही घाट का आम्हाला न समजणारी गोष्ट आहे. म्हणूनसाठी हे बेकायदेशीर टेंडर कशासाठी राबवलं काय राबवलं हे आम्हाला काही कल्पना नाही. म्हणून आम्ही हे अहवाल जी द्यायला आलेले लोक विस्तार अधिकाऱ्यांनी ह्यांच्याबरोबर आम्ही पाहणी करायला आलो आहे. आमचं हे म्हणणं गटरच व्हायला पाहिजे, पण ह्या निधीतनं होत असेल तर आमची काय हरकत नाही. गॅस निधीतनं जर गॅस निधीतनं जर हे पैसे त्यासाठी असतील तर आम्हाला काय त्या गोष्टीची हे नाही.